मंद्रुप पोलीस ठाणे येथे मंद्रुप पोलीस ठाण्याच्या वतीने मुला मुलींच्या खो खो स्पर्धेचे आयोजन। मंद्रुप पोलीस ठाण्याच्या वतीने मुला मुलींच्या खो खो स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक 24 मार्च रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास करण्यात आले। यात अखेरचा सामना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंत्रोळी मुले व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंद्रुप मुले यांच्यात झाला। यात अंत्रोळी जिल्हा परिषद शाळेने 3 गुणांनी विजय मिळवला। तसेच जिल्हा परिषद मराठी शाळा मंद्रुपला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले। तसेच मुलींमध्ये महात्मा फुले प्रशाला मंद्रुप व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंत्रोळी यांच्यात हा सामना झाला। यात महात्मा फुले प्रशालेने प्रथम क्रमांक पटकावला तर जिल्हा परिषद शाळा अंत्रोळी याने द्वितीय क्रमांकावर समाधान मानले। 17 वर्षीय मुले कुरघोट विरुद्ध महात्मा फुले विद्यालय मंद्रुप यांच्यात सामना झाला। यामध्ये महात्मा फुले विद्यालय मंद्रुप हा संघ विजेता ठरला। विजेत्या संघांना मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार करपे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले। सामनाधिकारी म्हणून अशोक शिंदे यांनी काम पाहिले। या स्पर्धा मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले। मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार करपे, दक्षिण सोलापूर खो खो असोसिएशनचे सचिव तुळशीराम शेतसंदी, गोपनीय शाखेचे कॉन्स्टेबल सागर चव्हाण यांच्यासह मंद्रुप पोलीस ठाण्यातील कर्मचारी वर्ग व न्यू गोल्डन स्पोर्ट्स क्लबचे खेळाडू उपस्थित होते। सोलापूर ग्रामीण पोलीस दल आणि मंद्रुप पोलीस ठाण्याच्या वतीनं कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून आपण मंद्रुप पोलीस ठाण्याच्या ग्राउंडवरती माननीय प्रशांत हुले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी पोलीस ठाणे मंद्रुप यांच्या संकल्पनेतून कालपासून आपण 18 वर्षाखालील मुलांच्या क्रीडा स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या। त्यामध्ये मंद्रुप पोलीस स्टेशन हद्दीतील आणि दक्षिण सोलापूरमधील जवळपास 10 संघ सहभागी झाले होते। त्यापैकी 8 पुरुष संघ आणि 2 महिलांचे संघ होते। लहान खेळाडू आहेत 18 वर्षाखालील। एकूण 15 सामने खेळण्यात आलेले आहेत आणि विजेता उपविजेता असे आपण उत्तेजनाचं बक्षीस एक त्यांना छोटासा प्रयत्न प्रोत्साहन देण्याचा म्हणून आपण केलेला आहे। सर्व लहान विद्यार्थी होते, त्यांचे आपण बऱ्यापैकी त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि क्रीडा क्षेत्रात त्यांनी भविष्यात आपलं नाव उज्ज्वल करावं म्हणून एक छोटासा प्रयत्न मंद्रुप पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आलेला आहे। धन्यवाद। दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।